कशी दिसते रॉयल चॅलेंजर्स बँगलोर आणि मुंबई इंडियन्सची टीम रिटेन प्लेयर लिस्ट अनाऊन्स केल्यानंतर ते आपण या व्हिडिओमध्ये जाणून घ्यायचा प्रयत्न करूया आणि कोणते प्लेयर्स ते टार्गेट करू शकते त्या ऑप्शनमध्ये हे सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये जाणून घ्यायचा प्रयत्न करूया. तर मित्रांनो, तुम्ही यावेळची जी रिटेन प्लेयर्स लिस्ट बघितली असेल रॉयल चॅलेंजर्स बँगलोरची, तर एकूण त्यांनी 17 प्लेयर्स रिटेन केले. त्यांचा पूर्ण जो कोर जो 2025ला ज्यावेळेस त्यांनी कप जिंकला तर कोर पूर्णपणे त्यांनी रिटर्न केलेला आहे. तर रिलीज प्लेअरमध्ये तुम्ही बघितलं असेल तर लियम लिव्हिंगस्टन असेल, बरोबर त्याला रिलीज केलेले 8.75 करोडला त्याला घेतलेलं होतं. बट लास्ट इयर त्यांनी चांगला परफॉर्म नाही केला आणि खूप हायर प्राईजला होता. तर डेफिनेटली त्यांना एक चांगला पर्स अवेलेबल झाला लियम लिव्हिंगस्टनला रिलीज करून. सेकंड मयंक अगरवालला रिलीज केले. त्याचाही परफॉर्मन्स काय व्यवस्थित नव्हता एवढं मागच्या सीझनमध्ये. लुंगी एनगिडी असेल तर त्यांनी ठीकठाक म्हणजे एकदम व्यवस्थित प्लेअर त्यांनी रिलीज केलेले. जे त्यांना नको होते ते त्यांनी रिलीज केलेले आणि एक चांगली पर्स भेटली त्यांना. 16.4 करोडची त्यांच्याकडे आता पर्स अवेलेबल आहे. तर एक कोरसुद्धा त्यांनी रिटर्न केलेला आहे आणि सध्याच्या पॉईंटला थोडे त्यांना जे लागणारे प्लेअर नाहीत ते रिलीज करून चांगलं एक पर्ससुद्धा त्यांच्याकडे अवेलेबल आहे. तर जे प्लेयर त्यांनी रिटर्न केले त्यांच्यामध्ये तुम्ही बघितलं तर बॅटिंगमध्ये तुम्हाला रजत पाटीदार परत एकदा कॅप्टनशिप करताना दिसेल. देवदत्त पडिक्कल असेल जो 3 नंबरच्या स्लॉटला खेळताना दिसेल. विराट कोहली, फिलिप सॉल्ट, जितेश शर्मा. तर एकदम चांगला इंडियन कोर आहे त्यांच्याकडे अवेलेबल बॅटिंगमध्ये. तर ऑलराऊंडरमध्ये तुम्ही बघितलं तर कुणाल पांड्या तिथं डेफिनेटली एक भारी ऑलराऊंडर त्यांच्याकडे अवेलेबल आहे. स्पिनसुद्धा करू शकतो, एंडमध्ये येऊन इनिंग्स सांभाळण्याचं काम करू शकतो आणि ज्यावेळेस गरज असेल तेव्हा पॉवर हिटिंगचं सुद्धा काम करू शकतो. सर स्वप्नील सिंग असेल, टीम डेव्हिड रोमारिओ शेफर्ड, क्लासिक एकदम डिस्ट्रक्टिव्ह ऑलराऊंडर त्यांच्याकडे अवेलेबल आहे. जॅकॉब बेथेल असेल तर एकदम भारी ऑलराऊंडर आहेत त्यांच्याकडे. जर बॉलिंग लाईनअपसुद्धा बघितली त्यांची तुम्ही तर जॉस हेझलवूड तुम्हाला दिसेल न्यू बॉलिंग करताना. लाईन अँड लेंथ जॉस हेझलवूड त्यांच्याकडे. भुवनेश्वर कुमार आहे त्यांच्याकडे. यश दयाल एकदम क्लासिक बॉलिंग करतो डेथमध्ये, त्याच्याकडे व्हेरिएशन खूप आहेत. नुवान तुषारा तुमच्याकडे अवेलेबल आहे. सुयश शर्मा सुद्धा त्यांच्याकडे एक स्पिन बॉलर सुद्धा आहे. तर एकदम कोर त्यांनी यावेळेस सुद्धा ना रिटेन केलेला आहे आणि एकदम स्ट्रॉंग टीम दिसते यावेळेस सुद्धा RCBची. जर तुम्ही त्यांच्याकडे जर स्लॉट्स बघितले अवेलेबल तर 8 स्लॉट्स एकूण अवेलेबल आहेत. त्यात 2 ओव्हरसीज स्लॉट आहेत. तर त्यामध्ये 16.4 करोड आहेत. एक चांगला पर्स अवेलेबल आहे आणि बघायला लागेल कोणते प्लेयर्सकडे ते जाऊ शकतात. तुम्ही जर वीक पॉईंट बघितले पूर्ण टीममध्ये तर काढणं खूप अवघड आहे वीक पॉईंट्स. पण तुम्ही जर स्पिन डिपार्टमेंटमध्ये ना RCB एवढे जरा काम करताना तुम्हाला दिसू शकते. कारण त्यांच्याकडे एक सुयश शर्मा अजूनसुद्धा यंगस्ट प्लेअर म्हणेल त्याला मी. सुयश शर्मा एक त्यांच्याकडे अवेलेबल आहे आणि दुसरा स्वप्नील सिंग एक आहे. तर आणि कृणाल पांड्या एक मिडलमध्ये आहे. बट कृणाल पांड्या असं मी विकेट टेकर असं जास्त करून बघत नाही. कृणाल पांड्या जास्त स्पिन करताना तुम्हाला दिसणार नाही. जसा अक्षर पटेल आहे, जसा रवींद्र जडेजा आहे. तर एकदम लाईन अँड लेंथनी बॉलिंग टाकणारे हे बॉलर आहेत ते जे इकॉनॉमिक असतात. तर एखादा व्रिस्ट स्पिनर तुम्ही येताना बघू शकतात RCBमध्ये. तर डेफिनेटली ते यावेळेस टार्गेट करताना तुम्हाला दिसू शकतात. 16.4 करोडचा पर्स आहे. तर रवी बिश्नोई किंवा राहुल चहर हे प्लेयर ते टार्गेट करताना दिसू शकतात. मला नाही वाटत ओव्हरसीज प्लेअरकडून जाऊ शकतात कारण मग टीम कॉम्बिनेशन त्यांचं होणार नाही. जर ओव्हरसीज प्लेअरकडे गेलात स्पिनिंग डिपार्टमेंटमध्ये तर तुम्हाला टीम डेव्हिड खेळावं लागेल. रोमारिओ शेफर्ड खेळावाच लागणार आहे तुम्हाला. फिल सॉल्ट असेल आणि जॉस हेझलवूड असेल. तर 4 तुमच्याकडे ऑलरेडी ओव्हरसीज प्लेअरचे स्लॉट. तर टीम कॉम्बिनेशन कदाचित बिघडू शकतं जर तुम्ही ओव्हरसीज स्पिनरकडे गेला. तर डेफिनेटली यावेळेस रॉयल चॅलेंजर्स बँगलोर रवी बिश्नोई आणि राहुल चहरला टार्गेट करताना दिसेल तुम्हाला. तुम्ही त्यांची जर प्लेईंग 11 बनवायला बघितली तर विराट कोहली, फिल सॉल्ट जबरदस्त ओपनर आहेत दोघंसुद्धा. देन देवदत्त पडिक्कल खेळेल 3 नंबरला. 4 नंबरला परत एकदा रजत पाटीदार दिसेल. 5 नंबरला जितेश शर्मा. एकदम क्लासिक टीम बनती ही रॉयल चॅलेंजर्स बँगलोरची. आणि तुम्ही त्याच्यानंतर जर बघितला 6 नंबरला आणि 7 नंबरला टीम डेव्हिड रोमारिओ शेफर्ड. एकदम डिस्ट्रक्टिव्ह ऑलराऊंडर तिथं अवेलेबल आहेत तुम्हाला फिनिशिंग करण्यासाठी सारखे प्लेयर्स तिथं अवेलेबल आहेत. तुम्ही 8 नंबरला सुद्धा कृणाल पांड्या आहे. तर तिथं बॅटिंग डेप्थ बघू शकता तुम्ही. टीम डेव्हिड रोमारिओ शेफर्ड, कृणाल पांड्या 8 नंबरपर्यंत तुम्हाला एकदम जबरदस्त बॅटिंग भेटणार आहे. त्यानंतर भुवनेश्वर कुमार जो स्विंग पॉवर प्लेमध्ये बॉलिंग करेल, डेथमध्ये सुद्धा करेल. जॉस हेझलवूड त्याच्यासोबत असेल. यश दयाल एकदम क्लासिक टीम आहे. यावेळेस सुद्धा एक टॉप कंटेंडर असेल. मला वाटतं सगळ्यात स्ट्रॉंग टीम दिसते अजूनसुद्धा रॉयल चॅलेंजर्स बँगलोर. तर सगळ्यात भारी टीम आहे.
इम्पॅक्ट प्लेअरमध्ये तुम्ही बघितलाल तर सुयश शर्मा असेल, नुवान तुषार असेल आणि वाटलं सर जॅकॉब बेथल वगैरे ते इम्पॅक्ट प्लेअरमध्ये असतील. तर एकदम क्लासिक टीम आहे, एकदम स्ट्रॉंग टीम आहे, सगळ्यात स्ट्रॉंग टीम आहे म्हणू शकता तुम्ही IPLमध्ये आत्ताच्या पॉईंटला. RCB जी आहे एवढं वर्ष तुम्ही RCBला बघत आलात, पण एवढा बॅलन्स स्क्वॉड ना, सगळं त्यांना क्रेडिट जातं दिनेश कार्तिक आणि अँडी फ्लावर हेड कोच त्यांच्या. एकदम मास्टर माइंडवाले त्यांनी ऑप्शन केलेले लास्ट टाइमला सुद्धा, त्यामुळे ही कोर त्यांनी यावेळेस सुद्धा तसंच ठेवलेलं आहे. तर RCB बिग थम्सअप, एकदम ग्रेट टीम आहे, यावेळेस सुद्धा चांगलं करताना दिसणार आहे तुम्हाला RCB. तर मित्रांनो आता आपण मुंबई इंडियन्सची टीम बघूयात, जे रिटेन प्लेअर आहेत आणि कशी दिसते आता मुंबई इंडियन्सची टीम. तर तुम्ही रिटेन प्लेअर बघितले मुंबई इंडियन्सचे तर फक्त 4 स्लॉट्स आहेत. 20 प्लेयर्स ऑलरेडी, 21 प्लेयर त्यांनी ऑलरेडी रिटेन केलेले आहेत. तर त्यामध्ये तुम्ही शार्दुल ठाकूरला ट्रेडनी घेतलेले, शार्दुल ठाकूरला अर्जुन तेंडुलकर देऊन. आत्ता सध्याच्या पॉईंटला अर्जुन तेंडुलकरसुद्धा चांगला परफॉर्मन्स देतो आहे सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये, तसं शार्दुल ठाकूर पण देतो आहे. तर चांगलं एक ट्रेड आहे. शार्दुल ठाकूर ऑलराऊंडर आहे. त्यानंतर तुम्ही मयंक मार्केंडेला ट्रेड केले. 2018 साली मयंक मार्कंडेने मुंबई इंडियन्समधूनच जर्नी त्याची चालू केली होती. तर तुम्ही पहिली मॅच तुम्हाला जर आठवत असेल तर MS धोनी तर मोठे विकेट घेतले होते मयंक मार्कंडेने. तर मयंक मार्कंडे परत एकदा स्पिन डिपार्टमेंटमध्ये आलेलं आहे आणि त्यानंतर शेरफन रुदरफोर्डला घेतला मुंबई इंडियन्सने. एक चांगला प्लेअर घेतला, पण गुजरात टायटन्सनी कसा त्याला जाऊन दिलं काय माहीत नाही. बट शेरफन रुदरफोर्ड तुम्ही मागच्या सीझनमध्ये बघितलं असेल, एकदम एक्सप्लोजिव्ह बॅट्समन आहे. तर एक पॉवर हिटर ऑप्शन त्यांना परत एकदा भेटला ट्रेड करताना. तर मुंबई इंडियन्सने तिथं गेम केला पूर्णपणे. तिथं तुम्ही शेरफन रुदरफोर्ड घेतला, शार्दुल ठाकूर ऑलराऊंडर घेतला तुम्ही, अजून मयंक मार्कंडे घेतला. तर एकदम क्लासिक ट्रेड केले त्यांनी. तर मुंबई इंडियन्सची सध्याची तुम्ही टीम बघितला तर बॅटिंगमध्ये बघताय तर रोहित शर्मा असेल, तिथं सूर्यकुमार यादव, रॉबिन मिन्स, शेरफन रुदरफोर्ड, रायन रिकल्टन, तिलक वर्मा. तर एकदम क्लासिक बॅट्समॅन आहे. तर शेरफन रुदरफोर्ड बॅटिंगसुद्धा ना बॉलिंगसुद्धा करतो, ऑलराऊंडरच्या कॅटेगरीमध्ये येतो, पण जास्त करून बॉलिंग करताना आपण बघितलं नाही त्याला IPLमध्ये. तर तो ऑलराऊंडरच आहे बेसिकली, बट जास्त करून यूज केलेला नाही आहे. तर तुम्ही ऑलराऊंडर बघितले मुंबई इंडियन्सचे तर हार्दिक पांड्या आहे, नमन धीर आहे, मिचेल सॅटनर आहे, कॉर्बिन बॉश. तुम्ही आता कॉर्बिन बॉश बघितला असेल तर साऊथ आफ्रिकाच्या सिरीजमध्ये सुद्धा बॉलिंग करताना आणि बॅटिंगसुद्धा एक्सप्लोजिव्ह करताना दिसलं, एकदम चांगल्या स्ट्राईक रेटमध्ये. तर कॉर्बिन बॉशला सुद्धा चान्स भेटण्याची शक्यता आहे मुंबई इंडियन्सच्या प्लेइंग 11मध्ये. विल जॉक्स जबरदस्त परत एकदा पॉवर हिटर बॅटर आहे. शार्दुल ठाकूर तिथं अवेलेबल असेल. बॉलर तुम्ही बघितले तर ट्रेंट बोल्ट, बुमराह, दीपक चहर. क्लासिक ट्राय हो त्यांचा. जर तिथं दीपक चहरच्या जागी तुम्ही शार्दुल ठाकूरला सुद्धा खेळू शकतात. मयंक मार्कंडे परत आलाय. अल गझनफर हा या स्पिनरला 2014 साली त्यांनी घेतलं होतं. त्यांनी 2014 साली इंजर्ड असल्यामुळे त्याला खेळता आलं नाही, तरी त्याला रिटेन केलेलं आहे. चांगला स्पिनर आहे. 4.8 करोडला काहीतरी त्यांनी घेतलं होतं. तर एक चांगला बाय आहे. अजूनसुद्धा त्यांनी त्याला सोडलेलं नाही, रिटेन केलेलं आहे. तर डेफिनेटली तो प्लेइंग 11मध्ये खेळताना दिसू शकतो यावेळेस. तर रिलीज प्लेअर असेल तर जॉनी बेरेस्टो ॲज अ रिप्लेसमेंट आलेला होता, त्याला परत जाऊन दिले. दिनेश पाथूर असेल, रेज टॉपले असेल, मुजीबुर रहमान असेल, करण शर्मा असेल. तर त्यांनी असे काही प्लेअर रिलीज केले. सर सध्याच्या पॉईंटला त्यांची पर्स बघितली तर 2.75 करोड. मोठी काय पर्स नाही, जास्त त्यांना करायची गरज नाही. ऑलरेडी पूर्ण कोर रिटेन आहे, पूर्ण टीम आत्ताच्या पॉईंटला रेडी आहे. ओनली एक ओव्हरसीज स्लॉट आहे त्याच्यामध्ये. जर त्यांची तुम्ही जर प्लेइंग 11 जर बनवायला बघितली तर काय प्लेइंग 11 बनते बघा. रोहित शर्मा, रायन रिकल्टन ओपनिंग करताना दिसतील, एकदम डिस्ट्रक्टिव्ह ओपनर आहेत दोघंसुद्धा. देन सूर्यकुमार यादव, देन तिलक वर्मा, देन हार्दिक पांड्या. एक प्रकारे इंडियन टीमचा जो मिडल ऑर्डर आहे का तोच यांच्याकडे मुंबई इंडियन्सकडे. तर एकदम स्ट्रॉंग टीम दिसते मुंबई इंडियन्स यावेळेस सुद्धा. देन त्याच्यानंतर तुम्ही बघितलं तर नमन धीर खेळेल हार्दिक पांड्यानंतर 6व्या नंबरला, किंवा तिथं तुम्ही शेरफन रुदरफोर्डला सुद्धा खेळू शकता. तर शेरफन रुदरफोर्ड आपण 6 नंबरला ठेवू. 7व्या नंबरला नमन धीर खेळेल. 8व्या नंबरला मी अल गझनफर स्पिनर म्हणून बघतो, एकदम जबरदस्त स्पिनर आहे, त्याला एकदम चान्स दिला पाहिजे. तर हा ओव्हरसीजच्या स्लॉटमध्ये येईल. तर एक आपण रायल रिकल्टन टॉप ऑर्डरमध्ये आहे. तर सेकंड असेल अल गझनफर आणि एक थर्ड असेल शेरफन रुदरफोर्ड आणि फोर्थवाला असेल ट्रेंट बोल्ट. तर 8व्या नंबरला अल गझनफर खेळेल. 9 नंबरला दीपक चहर किंवा शार्दुल ठाकूर. तुमच्याकडे 2 ऑप्शन आहेत, तुम्ही कोणालाही घेऊ शकता. त्याच्यामध्ये जशी पिचची कंडिशन असेल त्याच्यावर तुम्ही डिसाईड करू शकता. 10व्या नंबरला ट्रेंट बोल्ट आणि जसप्रीत बुमराह डिस्ट्रक्टिव्ह बॉलर्स. तर यांच्याकडे आत्ताच्या पॉईंटला तुम्ही बघाल तर त्यांच्याकडे एक स्पिन डिपार्टमेंट बॉलर कमी होता, तर त्यांनी मयंक मार्कंडेला घेतला. त्यांच्याकडे जरा पॉवर हिटिंगमध्ये मागच्या वेळेस जरा कमी वाटत होती. हार्दिक पांड्यानंतर नमन धीर करत होतं पॉवर हिटिंग, बट
एक नाही का रेप्युटेड पॉवर हिटर नव्हता, तर त्यांनी परत शेरफन रुदरफोर्ड सुद्धा घेतला. तर त्यांना ऑप्शनमध्ये काम करायची गरजच पडली नाही. ऑलरेडी त्यांनी ट्रेडिंगमध्ये सगळं काम ट्रेड विंडोमध्ये चांगलं काम करून घेतलं आणि एकदम क्लासिक टीम दिसते, एकदम परफेक्ट बॅलन्स टीम दिसते. त्यावेळेस कडक टीम आहे. त्यावेळेस RCB सुद्धा एकदम स्ट्रॉंग दिसते, मुंबई इंडियन्ससुद्धा स्ट्रॉंग दिसते आणि तुम्हाला यावेळेस चेन्नई सुपर किंग्ससुद्धा एकदा चांगल्या जे मागच्या वेळेस त्यांनी ट्रेड हे केले रिप्लेसमेंट म्हणून जे प्लेअर आले, तर आता चेन्नई सुपर किंग्स, मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर बंगळुरू तिन्ही टीम आताच्या पॉईंटला एकदम स्ट्रॉंग दिसतात आहेत. तर डेफिनेटली बिग थम्सअप आहेत तिन्ही टीमिंगला. तर यावेळेस एकदम जबरदस्त IPL होऊ शकतो. डेफिनेटली एकदम स्ट्रॉंग IPL होण्याची शक्यता खूप जास्त आहे. तिन्ही टीम त्यांच्या टॉप नॉच फॉर्ममध्ये असणार आहेत. तर यावेळेसचा IPL खूप इंटरेस्टिंग असेल. तर इम्पॅक्ट प्लेअरमध्ये मुंबई इंडियन्सच्या मयंक मार्कंडे असू शकतो, तर शेरफन रुदरफोर्ड, बाकीचे जे प्लेअर आहेत कॉर्बिन बॉश असेल, मिचेल सँडलर असेल. तर सध्याच्या पॉईंटला आपण प्लेइंग इलेव्हनमध्ये जागा नाही दिली मिचेल सँडलरला, बट त्याच्या जागी आपण डेफिनेटली शेरफन रुदरफोर्ड डेफिनेटली प्लेइंग इलेव्हनमध्ये केला पाहिजे. सो आत्ताच्या पॉईंटला तर मिचेल सँडलरची जागा बनत नाही. जर पिच डिमांडिंग असेल, स्पिनला जास्त हेल्पफुल असेल, तर कदाचित तो आत येऊ शकतो. तर हे डायनॅमिक्स गेमच्या डायनॅमिक्सनुसार चेंज होत राहील. तर डेफिनेटली एकदम स्ट्रॉंग टीम आहे मुंबई इंडियन्ससुद्धा. RCB सगळ्यात स्ट्रॉंग आहे सगळ्याच्या पॉईंटला. दोन्ही टीम जबरदस्त स्ट्रॉंग आहेत, एकदम चांगल्या खेळतील. तर बिग थम्सअप आहेत दोन्ही टीमला. तर नक्कीच या दोन टीम यावेळेस चांगलं करताना तुम्हाला दिसतील. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच व्हिडिओ पाहण्यासाठी डेफिनेटली सबस्क्राईब करा. आपण भेटूयात आता आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.